बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अत्यंत गंभीर बनत चालली आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात 200 पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात यश आलंय। या प्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून जिल्ह्यात जवळपास 1 ते 2 महिन्याच्या अंतरात 400 पेक्षा जास्त बालविवाह छुप्या पद्धतीने पार पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली। यामुळे येणारी पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत जन्माला येईल अशी भीती व्यक्त केली जाते। बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे। गेल्या महिन्याभरात 60 तक्रारी प्राप्त झाल्या असून 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये 1098 हा टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलाय। नागरिकांनी यावर तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलंय। आम्ही जिल्हा दक्षता कमिटी आहे बालविवाह रोखण्यासाठी त्याच्या मीटिंग घेतात। आम्ही आतापर्यंत जो माहिती आहे एप्रिलपासून आतापर्यंत आमच्याकडे 59 तक्रार प्राप्त झालेला होता बालविवाह संदर्भात। त्यामध्ये तपासणी करून आम्ही 5 लोकांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे। आम्ही जिल्हा दक्षता समितीमार्फत ग्रामस्तरावर जो बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात ग्रामसेवक त्याला सर्वांना स्ट्रिक्ट सूचना दिलेला आहे की सर्व गाव पातळीवर तुम्ही नियमित बैठक घ्यावे आणि कुठल्याही प्रकारच्या बालविवाहाच्या सूचना असेल माहिती असेल आमच्याकडे संपर्क करण्यासाठी। तसेच आम्ही जिल्हा परिषद शाळा असेल इतर स्कूल्स असेल तिकडे सुद्धा आम्ही प्रॉपर सूचना दिला आहे की कुठलाही शाळेबाई मुली असेल आमच्याकडे सूचना देण्यासाठी। आणि चाइल्डलाइन हेल्पलाईनमध्ये सुद्धा ज्या तक्रार प्राप्त होत आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही प्रॉपरली तपासणी करून पुढच्या प्रक्रिया करण्यासाठी सर्वांना सूचना दिलेला आहे। नागरिकांना या आव्हान आहे की आपण तुमच्याकडे कुठलाही बालविवाह संदर्भात कुठलाही प्रकारच्या माहिती असेल कुठलाही प्रकारचा तक्रार असेल तुम्ही आमच्याकडे पोहोचू शकतो। त्यासाठी 1098चा हेल्पलाईन नंबर आहे। आम्ही या नंबर सर्व ग्रामपंचायतमध्ये सर्व शाळांमध्ये आम्ही ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे आणि 24 तास हे नंबर चालू असेल। त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रकारच्या यामध्ये माहिती तक्रार असेल तर आमच्याकडे पोहोचा तुम्ही। आमच्या मुलींच्या भविष्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा हे खूप महत्त्वपूर्ण आहे। आम्ही बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी खूप स्ट्रिक्ट स्टँड डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या वतीने घेतलेलं आहे। कुठलाही प्रकारच्या बालविवाहाचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे आला असेल तर त्यामध्ये सहभाग असलेल्या 100% लोकांवर आम्ही FIR करण्याच्या सूचना ऑलरेडी पोलीस प्रशासनावर दिलेला आहे। त्यासोबत कुठला असे घटना घडण्याच्या नंतरसुद्धा आमच्याकडे नाही आला असेल तर त्या गावाचा ग्रामसेवक असेल इतर प्रशासकीय अधिकारी असेल यालासुद्धा आपण त्या FIRचा भाग करणार आहे। त्यासोबत यांच्यावर आपण प्रशासकीय कारवाईसुद्धा करणार आहे। कुठलाही सर्वांना माझं हे आव्हान आहे तुम्ही तक्रार देत असेल तर या माहिती देत असेल तर तुमचं नाव आम्ही कुठे कोणाला सांगणार नाही, तुमचं नाव आपण गोपनीय ठेवणार आहे। त्यामुळे तुम्ही पुढे येऊन आम्हाला माहिती देण्यासाठी आणि प्रशासनासोबत सहकार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो। 2026 या वर्षात 1994 बालविवाह रोखण्यात आलेत। ठोस पुराव्यांच्या आधारे 12 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। आम्ही गावात जाऊन नागरिकांना कमी वयात लग्न केल्यामुळे मुलीच्या शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची माहिती देतो। अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने जनजागृती केली जाते। बीड जिल्ह्यात कडक कारवाई होत असल्याने अनेक जण परजिल्ह्यात जाऊन बालविवाह करत होते, परंतु तिथेही प्रशासन यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचं महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी सांगितले। हा त्या मुलीवरती होणारा एकदम असा दुष्परिणाम आहे आणि तो दुष्परिणाम मुलीवरती तर होतोच होतो, ते अख्ख्या पूर्ण कुटुंबावर होतो। ते एक नवीन कुटुंब तयार होणार आहे त्या कुटुंबावरती होतो। म्हणजे हे एकंदरीत हे समाजामध्ये एक टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा हा परिणाम आहे। तो रोखण्यासाठी आपण नागरिकांनी सतर्क राहून 1098 हा टोल फ्री नंबरला संपर्क करायला पाहिजे। सर आपण काय करतो, ज्या जिल्ह्याचा बालविवाह आहे आपल्याला तात्काळ कळतो की ह्या जिल्ह्याची मुलगी आहे आणि ह्या जिल्ह्यामधून ती कुठंतरी गेली आहे। आता अशा अनेक प्रकरण आहेत आमच्याकडे की बीड जिल्ह्याची मुलगी आहे पण ती लातूरला गेली आहे, औरंगाबादला गेली आहे, संभाजीनगरला गेली आहे, अशा अनेक ठिकाणी गेलेली आहे। पण आपण तिथल्या जिल्ह्याच्या चाइल्डलाईन झालं, तिथले कर्मचारी झालं, तिथल्या प्रशासनाला तात्काळ कळवतो की ही आमची मुलगी इथं आली आहे, हे पॉईंट आहे, इथं बालविवाह होणार आहे, आपण तात्काळ तिथे रोखावं आणि आपण त्या प्रशासनाला कळवल्याच्यानंतर ते तात्काळ तिथं जाऊन त्या मुलीचा बालविवाह थांबवतात। बालविकास प्रकल्प अधिकारी दुसरीकडे बालहक्क कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवलंय। प्रशासनाने NGOकडे तक्रारी येतात तेवढेच विवाह रोखले जातात, अनेक विवाह गुपचूप उरकले जातात। अशा घटना मुली गर्भवती राहून रुग्णालयात दाखल झाल्यावर उघडकीस येतात। सर्वात गंभीर बाब म्हणजे काही पोलीस अधिकारी तक्रार मिळूनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करतात।
पोलिसांनी वेळेत यावर कडक कारवाई केली तरच बीड जिल्ह्यातील बालविवाहांना पूर्णपणे आळा बसणार असल्याचं व्यक्त केलंय. या चालू वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 180 ते 90 बालविवाह थांबवलेले आहेत. परंतु आज ही सामाजिक परिस्थिती खूप विदारक आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्यापेक्षाही जास्त बालविवाह झाल्याची दाट शक्यता आहे. कारण जे तक्रारी प्रशासन NGO यांच्यापर्यंत येतात तेच बालविवाह थांबवले जातात. ज्या तक्रारी येत नाहीत ते बालविवाह होतात आणि नंतर त्या बालिका गर्भवती राहिल्यानंतर हॉस्पिटल असेल किंवा इतर ठिकाणी तक्रारी आल्यानंतर त्या उघडकीस येतात. जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब हे खूप चांगल्या प्रकारे या कामाला बळ देतात, पाठबळ देतात. बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन सर्वसपट करतो. परंतु गावातील ग्रामसेवक असतील, पोलीस असतील, हे सतत बालविवाह थांबवण्यासाठी तक्रार दिल्यानंतर ही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच बीड जिल्हा हा बालविवाह मुक्त होईल. तत्वशील कांबळे, बाल हक्क कार्यकर्ता, बीड. बालविवाह कायद्यानं गुन्हा असून तो रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे. माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुपित ठेवलं जाईल. त्यामुळे कुठेही बालविवाह होत असल्यास तात्काळ 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. LS मराठी, दीपक जाधव, बीड.